जय सियाराम. आज आपल्याला बनवायचे बघा रव्याचे लाडू. आणि त्याच्यापूर्वी बघू शकता तुम्ही आमच्या इकडलं पावसाचं वातावरण. खूप सारा पाऊस येतंय आणि खूप सारा पाऊस पडाय. तर चला तर मग बनवूया. हे आहे बघा चिपटं आणि ह्या चिपटेनं मी रवा मोजून घेत आहे. आमच्या गावाकडे अशा चिपटेनं मोजायची पद्धत आहे. माप नसेल तर एकदम साधं सोपं हे अर्धा किलोचे चिपटे एकदम परफेक्ट माप असल्यामुळं अर्धा किलो असं कळतं. त्याच्यामुळे मग आमचं माप परफेक्ट माप हेच आहे. मग इकडं रवा मी चाळायला घेतलेला आहे, स्वच्छ असं चाळून घेतलेला आहे. अर्धी वाटी डालडा घेतलेला आहे. आपला पोहे खायचा 4 ते 5 चमचे डालडा घेतलेला आहे. ह्याचा अर्ध चिपटं मी साखर घेतलेली आहे आणि साखर ही दळून घेतलेली आहे. मग काय कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यात थोडासा डालडा टाकला आणि आपला रवा भाजायला चालू केला. रवा अगदी मंद आचेवर भाजायचा. गॅस जास्त पण फुल करायचा नाही, नॉर्मल गॅसवरच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे, रव्याच्या लाडूला चव पण खूप सुंदर येणार आहे. आणि काय होतं, कच्चा राहिला ना मग रव्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाही. त्याचा रवा भाजून गार करायला ठेवला. अर्धी वाटी दूध घेतलं, त्यात थोडीशी विलायची पूड टाकायची आपल्या चवीनुसार. आपल्याकडे काय ड्रायफ्रूट असले तर तुम्ही ती कट करूनही टाकू शकता. मग इकडे मी विलायची पूड ती टाकून घेतलेली आहे. रवा आपला छान बघू शकता तुम्ही, कलर किती छान बदललेला आहे त्याचा. आणि मग इकडे ड्रायफ्रूट पण मी घेतलेले आहेत. मी वरून गार्निशसाठी लावणार आहे ते. आणि इकडे मग ते साखर ती मिक्स करून घेतली. आता साखर चांगली, साखरेच्या काय बनलेल्या असतात, थोड्याशा गुटळ्या बनलेल्या असतात. आणि रवा आणि साखर मिसळताना दोन्ही हातानं प्रेशर करायचं, जरा थोडंसं त्याला हातानं चोळून हे करायचं. कारण आपण डालडा टाकलेला असतो त्याच्यामुळे ती तुपकट गाठी ती जर बनलेल्या असतील तर ती फुटायला मदत होते. त्याच्यामुळे आपण असं दोन्ही हातानंही करायचं. आणि आपण जे काही दूध घेतलेलं होतं अर्धी वाटी, ते दूध थोडं त्यात मिक्स करून ते हाताने एकजीव करून बघायचं की लाडू येतो का नाही, लाडू बनतो का नाही. त्यासाठी मग इकडं थोडं तसं बघूनच ज्यावेळेस आपल्याला लाडू येईल त्यावेळेस दूध त्याच्यात ओतायचं, थांबवायचं आणि मग लाडू करायला घ्यायचं. छान असं मी गार्निशसाठी काजू बदाम घेतलेले आहेत. आणि एकदम सोपी साधी सिंपल पद्धत आहे बघा रव्याची लाडू बनवायची. तुम्ही पण एकदाच ट्राय करून बघा नक्कीच. आणि बघू शकता लाडू किती छान झाले. तर मी जास्त मोठे बांधलेले आहेत, म्हणजे की जास्त छोटे बांधलेले नाहीत, मिडियम साईजचे लाडू बांधलेले आहेत. त्याच्यामुळं खूप छान झालेत आणि थोडे कमी झालेत. हे प्रमाण म्हणलं तर अर्धा किलोचे लाडू आहेत बघा. तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब.